काय पाहिजे अजून? अनेक विचारवंत वारकरी प्रेमी येत आहेत, शुभेच्छा देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, नवनवीन संकल्पना सांगत आहेत, अनेक दिग्गजांचे आशीर्वाद लाभत आहेत आणि वारकरी विश्रांती केंद्राला भेट देत आहेत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप मनस्वी धन्यवाद. सर्वप्रथम दत्ताजी महाराज टर्ले राजेगावकर यांचं मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन. बोले तैसा चाली त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे महाराजांची जे वर्तन आहे, जी कृती आहे, ती या माध्यमातून दिसून आलेली आहे. घनसावंगीसारख्या इंटेरियर एरियामध्ये हे ऐतिहासिक स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी जाम समर्थ, इकडं महादंबेचं गाव आहे. या ठिकाणी फार लांबून अंतरावरून लोक येतात. इथं ढाकेफळ आहे, परंतु इथं आल्यानंतर लॉजची व्यवस्था नाही आहे. 7च्या नंतर घनसावंगी बंद होते. त्यांना नाश्त्याची, चहापाण्याची कोणतीच निवाऱ्याची सोय नाही. पण अशा सिच्युएशनमध्ये स्वतःच्या कमाईतले पै जमून त्यांनी या विश्रांती केंद्रासाठी ते पै उपयोगात आणले. एक सामाजिक बांधिलकीचं देणं लागतं या दृष्टिकोनातून त्यांनी हे एवढं मोठं कमी खर्चामध्ये, खर्च भरपूर आहे पण कमी खर्चामध्ये हे निवारा केंद्र उभारलं. ही घनसावंगीकरांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण की घनसावंगीसारख्या शहरामध्ये एकही लॉज नाही. दुरून कुठून एखादा प्रवासी आला तर त्याला राहण्याची सोय नाही आणि सर्वसामान्यांसाठी या ठिकाणी वारकरी निवारा केंद्र हे खऱ्या अर्थानं अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. नमस्कार. आदरणीय दत्ता महाराज टर्ले यांनी घनसावंगी सारख्या ठिकाणी वारकरी संप्रदायासाठी जे लोक सेवा बजावतात त्यांच्यासाठी एक निवाऱ्याची व्यवस्था म्हणून ज्या प्रकारे हे कार्य केलं आहे, त्या कार्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो वा त्यांच्या कार्याला खरंच सलाम करतो. एकंदरीत आपण बघतो की निस्वार्थी भावनेने काम करणारे तुरळक लोक आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात आणि त्यापैकी आदरणीय दत्ता महाराज टर्ले हे एक आहेत. महाराज ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये समाज प्रबोधनासाठी येतात त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या लाखोच्या करोडोच्या गाड्यामध्ये ते येतात, ते जातात. परंतु सर्वसामान्य आज बी असे समाज प्रबोधनकार आहेत की जे आज देखील कोणतीही म्हणजे कसल्याही प्रकारची त्यांची मागणी न करता जेवढे ते गावकरी देतील तेवढ्यावर त्या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम करणारे खूप लोक आज आपल्यामध्ये आहेत. आणि अशा लोकांना त्या ठिकाणी राहण्याची एक व्यवस्था ते मोठ्या हॉटेल्समध्ये राहू शकत नाही. त्यामुळं या घनसावंगीसारख्या ठिकाणी हे जे काही विश्रांती केंद्र केलं आहे त्यांनी, ते खरंच अशा लोकांच्या उपयोगी पडेल आणि त्याचा फायदा त्यांना होईल. त्याबद्दल त्यांनी ह्या जो काही उपक्रम सुरू केला आहे त्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सरजी. अत्यंत मौलिक विचार प्राध्यापक खंडूजी नवखंडे सर, डॉक्टर भीमरावजी फुलगे सर, आदरणीय डॉक्टर बाळासाहेब सोनवणे सर यांनी व्यक्त केलेले आहेत. आमच्या मॉडेल कॉलेजची टीम आज त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलेली आहे. त्यापैकी आमचे कॉमर्स विभागाचे प्राध्यापक शरदजी बागडे सर या ठिकाणी आहेत. आमचे मानसशास्त्राचे, आपले समाजशास्त्राचे आदरणीय प्राध्यापक भागवतजी गोरे सर आहेत.